शेतकऱ्यांसाठी आज दिनांक 6 एप्रिल वार सोमवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती नक्की टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब केले की या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील। कांदा निर्यात बंदी अखेर घेतली मागे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। वाढले आहेत आता पुन्हा एकदा कांद्याचे दर। 64 रुपये प्रति किलोने निर्यातीस मान्यता। मोदींच्या सभेपूर्वीच होत आहे सध्या निर्णय। परभणीमध्ये विक्रमी पाऱ्याची नोंद। तापमान 43.6 अंशावर। उष्णतेच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत। आजारपण अंगावर न काढण्याचे आव्हान। सध्या पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे। राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये जे आहे ते अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे व परभणीमध्ये विक्रमी तापमान जे आहे ते आपल्याला दिसून आलेलं आहे। हिरव्या मिरचीने आणले डोळ्यात पाणी, तोडणेही परवडेना। मिरची उत्पादक आले आहेत अडचणीत। सध्या पाहायला गेलं तर मिरचीचे उत्पादन भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहे। लागवड जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मिरचीची झाल्याचं आपल्याला दिसून देखील आलेलं आहे। परंतु हिरवी मिरची जी आहे ती आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीच आणत आहे। तोडणे देखील शेतकऱ्यांना परवडत नसल्याची स्थिती दिसून येत आहे। बाजारभाव जे आहे ते पुन्हा एकदा घसरणीकडे आहेत। शेतकऱ्यांना पीक कर्ज भरणेही झाले कठीण। खरीपाचा भार उचलणार तरी कसा, मालाची विक्री झालीच नाही। त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना आता पीक कर्ज भरणे देखील जे आहे ते कठीण झाल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे। आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना जे आहे ते चांगले उत्पादन देखील निघल्याचं जे आहे ते दिसून आलेलं नाहीये व खूप सारे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान झालेले आहे। तसेच इतर पिकांचे देखील पावसामुळे नुकसान देखील झाले आहे। यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबणार। सध्या रायगडचा हापूस बाजारात मिळखेर। रत्नागिरी सिंधुदुर्गचा हापूस पुन्हा येणार। शेवटच्या टप्प्याकडे देखील पाहायला मिळत आहे लक्ष। यंदाचा हापूस जर पाहायला गेलं तर हंगाम जे आहे ते थोडा लांबण्याची शक्यता दिसून येत आहे। सर्वसाधारणपणे दरवर्षी जे आहे ती मेच्या अखेरीस हापूस आंब्याचा हंगाम संपुष्टात येतो, मात्र यंदा उशिराने मोहर पाहायला मिळत असल्यामुळे स्थिती आहे। शेतमालाचे नाव गवार। गवारीला जे आहे ती पुणे या ठिकाणी 216 क्विंटलची आवक येऊन 2000 रुपयांचा कमीत कमी दर मिळत आहे, तर गवारीला जास्तीत जास्त दर जे आहे ती 5000 रुपयांचा मिळत आहे। तसेच सरासरी दर 3500 रुपये जात लोकल। तर गाजराला पाहायला गेलं तर पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त दर 2500, तर या ठिकाणी कमीत कमी दर 1000 रुपये। तर आवक जे आहे ते 550 क्विंटलची आलेली होती व सरासरी दर 1750 रुपये। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान। पशुपालकांना दिलासा, तातडीच्या मदतीस मिळाली मंजुरी। जनावरे मृत्यूच्या पंचनामाचा अहवाल देखील शासनाकडे सादर। 2 दिवसात मदत मिळणार। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आता नुकसान भरपाईचे पैसे। आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। नुकसान भरपाईचे पैसे आता शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जे आहे ते 2 दिवसामध्ये जमा होणार आहेत। एक आनंदाचीच बातमी आहे। 2.5 लाख रुपये किलोचा आंबा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी नर्मदा किनारी पिकवला। सध्या पाहायला गेलं तर 2.5 लाख रुपये किलो चक्क आंब्याला दर मिळत आहे। शेतकरी मित्रांनो अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे व शेतकऱ्यांनी हा आंबा जे आहे ते नर्मदा किनारी जे आहे ते पिकवलेला आहे। आंब्याची नरमाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे व महाराष्ट्राच्या नर्मदा नदीजवळ जे आहे ते अशी स्थिती दिसून येत आहे। एप्रिलमध्ये पिकांचे 27 कोटींचे नुकसान। यावर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे 1,68,967.1 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे। तसेच पाहायला गेलं तर जिल्ह्यातील गेल्या महिन्यामध्ये 9 ते 13 एप्रिल या काळामध्ये राज्यामध्ये आपल्याला जे पाऊस पाहायला मिळालेला आहे। अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला होता, त्यामुळे जर पाहायला गेलं तर एप्रिलमध्ये 27 कोटींचे नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। अशी स्थिती बहुतेक ठिकाणी आहे।
आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, आता ती सविस्तर पाहूयात। आता जर पाहायला गेलं तर जनावरे मृत्यूच्या पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे सादर, 2 दिवसाच्या आत मदत मिळणार। तसेच जे आहे ती पिकांचे देखील नुकसान झालेले आहे, शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक दिलासाच आता मिळणार आहे। तातडीच्या मदतीत जी आहे ती मंजुरी देखील मिळालेली आहे। तसेच पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते 2 दिवसाच्या आत पैशांची मदत जी आहे ती मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये काही ना काही आनंदाचे वातावरण आहे। भोकरदन तालुक्यात देखील अशी स्थिती आपल्याला दिसून येत होती, त्यामुळे मदत आता मिळणार आहे। केळी बागांना आधी अवकाळीचा आणि आता वाढत्या तापमानाचा बसत आहे फटका। सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर केळी बागांना आधी जे आहे ते अवकाळीचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे। गारपिटीनं व वादळी वाऱ्याच्या पावसाने केळीची झाडे उन्मळून पडली होते, त्यामुळे जे आहे ती शेतकऱ्यांच्या केळी बागाचे नुकसान झालेले होते। परंतु आता जर पाहायला गेलं तर उन्हाचा फटका आता बसत आहे। वाढत्या तापमानाच्या फटक्यामुळे केळीवर जे आहे ते अनेक प्रकारच्या आता शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता देखील भासत आहे, त्यामुळे केळीचे नुकसानच होत आहे। बटाट्याला पुणे या ठिकाणी मिळत आहे 2,900 रुपयांचा जास्तीत जास्त दर। तसेच पुणे या ठिकाणी भेंडीला मिळत आहे 4,200 रुपयांचा जास्तीत जास्त दर। तसेच भेंडीची आवक पुणे या ठिकाणी 376 क्विंटलची आलेली होती, तर कमीत कमी दर 1,400, तर सरासरी दर 2,800, तर जास्तीत जास्त दर 4,200 मिळाला। तर बटाट्याला पुणे या ठिकाणी 8,000 क्विंटलची आवक येऊन या ठिकाणी 2,900चा जास्तीत जास्त दर, तर सरासरी 2,450 रुपये। दुष्काळी छायेत ही 24,000 हेक्टरवर पेरा। सध्या पाहायला गेलं तर आता हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 14,903 हेक्टर होते, प्रत्यक्षात आता 13,323 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झालेली आहे। तसेच पाहायला गेलं तर दुष्काळाच्या छायेत जालना, बीड, संभाजीनगर हे 3 जिल्हे यंदा जे आहे ते उन्हाळी हंगामात सर्वसाधारणपणे 32,658 एकर क्षेत्राच्या तुलनेत 24,561 क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाल्याचं दिसून येत आहे। अशी स्थिती आपल्याला छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या जिल्ह्यामध्ये जे आहे ते पाहायला मिळालेली आहे। 7 ते 10 मे दरम्यान सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता, काही ठिकाणी मध्यम पाऊस। आता पाहायला गेलं तर पुन्हा एकदा नव्याने महाराष्ट्रामध्ये पावसाचे वातावरण तयार होत आहे। अवकाळी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यातली त्यात पाहायला गेलं तर आता पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आपल्याला गारपीट देखील पाहायला मिळू शकते। सध्या पाहायला गेलं तर हवेच्या वरच्या थरात 1.5 किलोमीटर अंतरावरून थंड वारे वेगाने वाहण्यास सुरुवात झालेली आहे। मेघालय ते मराठवाड्याच्या भागांवर वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे, त्यामुळे 7 ते 10 मे दरम्यान बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। अशी स्थिती आपल्याला राज्यातील सर्वच भागात पाहायला मिळेल असा हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे। तसेच पाहायला गेलं तर सर्वाधिक पाऊस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील राहणार आहे। 64 रुपये प्रति किलोच्या निर्यातीस मान्यता, प्रति क्विंटल 500 रुपयांनी वाढले कांद्याचे दर। आता कांद्याचे दर पुन्हा एकदा तेजीत येत आहेत। आता कांदा निर्यात बंदी जी आहे ते हटवली गेली असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल, कारण पुन्हा एकदा कांद्याचे दर जे आहे ते आता वाढत आहेत। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर 64 रुपये प्रति किलोने निर्यातीस मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे। प्रति क्विंटलचा दर 500 रुपयांनी लगेच वाढलेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची सावध भूमिका केले स्वागत अशी स्थिती दिसून येत आहे आज। त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल। तर शेतकरी मित्रांनो, एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केट बाबत अपडेट आहे। स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषय, अर्निंग विषय। आता काल जर पाहायला गेलं तर रविवार असल्यामुळे स्टॉक मार्केट बंद होते, तर आता उद्या काय परिस्थिती राहील ती अपडेट या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर अजून नवीन असाल व सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून की शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत असतात व फायनान्शियल ट्रेडिंग विषय, अर्निंग विषय, शेअर मार्केट, स्टॉक मार्केटची देखील अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत असते। धन्यवाद।